तिकडे सह्याद्रीनं हिरवा शालू नेसलाय, धुक्याची दुलई पांघरली आहे आणि फेसाळणाऱ्या धबधब्यांनी साताऱ्याचा निसर्ग पुन्हा एकदा बहरून आलाय। सातारा जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवरती पर्यटकांची मोठी गर्दी उसळली आहे। विशेषतः जिल्ह्यातील छोट्या मोठ्या धबधब्यांवरती तरुणाईची अक्षरशः तोबा गर्दी पाहायला मिळते। रिमझिम सरी, हिरवागार डोंगर रांगा आणि दुधाळ पांढरे धबधबे पाहण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यामधून पर्यटक साताऱ्यात दाखल होत आहेत। शनिवार रविवार केळवली, भांबवली, वजराई, ठोसेघर, लिंगमळा, एकीव आणि ओझरडेसह जिल्ह्यातील प्रमुख धबधबे पर्यटकांनी अक्षरशः हाऊसफुल झाले। साताऱ्यातील या पावसाळी पर्यटनाचा आणि धबधब्यांचा खास रिपोर्ट पाहूयात। तडावाकापुरे, एकीवे, त्याच्यानंतर केळवलीचा एक धबधबा आहे। असे अनेक धबधबे साताऱ्याच्या दृष्टीने इतके सुंदर आहेत। इथलं जे वातावरण एकदम निसर्गरम्य। शनिवार रविवार जर तुम्ही बघाल तर खूप गर्दी असते। चहा एक नंबर असतो, मस्तपैकी स्वीटकॉर्न खाल्लं एक वेगळीच मजा असते। सातारा म्हणजे आता फिरण्यासाठी एक स्वर्गच बनलेला आहे काय इथे। आणि पावसामुळे वॉटरफॉल सगळे सुरू झाले। इवन पावसामध्ये खावंसं वाटणारं स्वीटकॉर्न, पकोडे, चहा एकदम एक्सलंट, सगळंच खूपच सुंदर आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।